शाहूवाडी तालुक्यातील मानवी वस्तीत दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचा वावर वाढत असून मानव वन्यजीव संघर्षाचं प्रमाणही वाढलंय। मात्र वन विभागाकडे अपुरं मनुष्यबळ, ड्रोन आणि ट्रॅप कॅमेऱ्यांची कमतरता असून वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक शस्त्रसामुग्री उपलब्ध नसल्यानं वन कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होतीये। शाहूवाडी तालुक्यात विस्तीर्ण जंगल क्षेत्र असून बिबट्या, गवा, रानडुक्कर यांसह विविध वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे। अलीकडील काळात वन्य प्राणी मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण वाढलं असून पाळीव जनावरं तसंच कुत्र्यांवर दिवसा देखील हल्ले होत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकरी आणि पशुपालकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची जबाबदारी वन विभागावर असते। मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे पंचनामे वेळेत करण्यास अडचणी निर्माण होत आहेत। एका वन कर्मचाऱ्याकडे अनेक गावांचा कार्यभार असल्यानं त्यांना प्रत्येक गावात वेळेत पोहोचणं आणि वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं कठीण बनलंय। बिबट्या किंवा वाघासारख्या हिंस्र वन्य प्राण्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि ट्रॅप कॅमेऱ्यांची मोठी आवश्यकता आहे। जंगलाचा विस्तीर्ण परिसर लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं अवघड आहे। त्याचबरोबर वन्य प्राण्यांच्या शोध मोहिमेदरम्यान वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनानं आवश्यक शस्त्र आणि सुरक्षा साधनं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी होतीये। जंगलाशेजारील परिसरात गवा प्रतिबंधक चर खोदण्यात यावी तसंच संवेदनशील भागात सौर कुंपण उभारावं अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होतीये। वन विभागानं मनुष्यबळ वाढवण्यासह ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, सुरक्षा साधनं उपलब्ध करून दिल्यास वन्य प्राणी मानव संघर्ष कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे।